सोमलिंग तलाव। ओके, हे सोमलिंग तळ आहे। हे तळ याला सोमलिंग तळे म्हणतात। सकाळचे आत्ता 7 वाजलेले आहेत। हा रस्ता जो आहे तो गावातून येतोय। हा आणि हा जो आहे तो हायवेवरून येतोय। मंदिर गावाचे एकदम बाहेर असलेलं खूप जुनं मंदिर आहे। सोमलिंग तळे सोमेश्वर मंदिर। अजून दरवाजा उघडला नाही। मला अभिषेक करायचा आहे आज इथं। परिसर दाखवते। ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमा वंदनाय मृत्युमोक्षी ममामृतात्। हे विश्वेश्वर महादेव। हा खूप जुनं मंदिर आहे। 20 वर्षापूर्वीचं मंदिर। 20 वर्षानंतर येथे पारिजातकाचा सडा पडलाय। वा, हा सगळा मंदिर परिसर। मागे सगळी ऊसाची शेती आहे। मी 20 वर्षानंतर आले। मंदिर फारच जुनं आहे पण मी खूप वर्षांनी आली। ओ माय गॉड, इथे लोक पण बसलेत। किती वर्ष जुनं असेल, खूपच जुनं दिसते। हॅलो, हाय, नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना। इथे जे दिसते ही आहे सोमलिंग तळे। तर मी इथे आता बसलेले, मला अभिषेक करायचा आहे म्हणून आले। खूप दिवसांनी आली मी, खरं तर खूप दिवसांनी नाही, खूप वर्षांनी आले। सकाळचे 7 वाजलेले। आता पावसाळा असल्यामुळे हे तळं भरलेलं आहे, नाही तर इथे पाणी नसतं। इकडे पाहू शकता तुम्ही, भरपूर पाऊस झाल्यामुळे पाणी खूप भरलेलं आहे। आणि समोर इकडे या बाजूला मंदिर आहे। इथे अजून मंदिर उघडलेलं नाही, पुजारी यायचं आहे म्हणून मी इकडेच बाहेर बसली। मंदिर परिसर दाखवते तुम्हाला। जास्त नका कडेला जा। आम्ही चाललो इकडे महादेवाच्या मंदिराकडे। इथे हा अभिषेक चालू झाला होता। पूर्ण सगळे आदल्या दिवशीचे सर्व फुलं वगैरे काढून बाबांनी ते सगळे बाजूला स्वच्छ करून पहिला पाण्याने धुवून घेतली मूर्ती। आणि त्यानंतर मग अजून 4-5 जण आले होते, त्यांची सगळ्यांचे मिळून आमचं दुधाने अभिषेक केला। पहिला पाण्याने केला, त्यानंतर त्याचे हे बघा पूर्ण दूध सगळं पिंडीवरती सगळं व्यवस्थित पसरवून घेत आहेत। आणि दुधाचा झाल्यानंतर मग देवाचे अलंकार त्याच्यावरती चढवले आणि त्यानंतर मग सर्व पूजा केली। त्यानंतर आरती झाल्यानंतर इथं नामस्मरणासाठी पुजारी बाबाच बसलेले आहेत। आणि ही मूर्ती बघा, खूप छान। तर ही सर्व अभिषेक झाल्यानंतर जी पूर्ण पूजा झाल्यानंतर जी मूर्ती आहे, खूप सुंदर आणि मनाला हसत डोळ्याला शांती देणारे असं मस्त महादेवाचं रूप सजवलं होतं। खूप सुंदर, मस्त। तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।